हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये आपल्याला लक्ष्मी नांदण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत किंवा आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत। खास करून आपण डेली रेग्युलर पूजा करत असतो, नित्यनेमाने पूजा करत असतो, तरी देखील कधीतरी आपल्याला असे वाटते की काही फायदा होत नाही आहे, एवढी पूजा वगैरे करून देखील कसा फरक काही पडत नाही आहे। तर आपल्याला काही जी आपल्या हातून काही चुका होत असतात, काही नियम पाळायचे असतात, ते आपण पाळत नाही। तर सर्वप्रथम म्हणजे की आपल्याला सकाळी ज्या वेळेस आपण उठतो ती वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची असली पाहिजे। तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, तसं पाहिलं तर ब्रह्ममुहूर्त हा 3च्या नंतरून स्टार्ट होतो, परंतु आपण एवढ्या सकाळी उठून तरी करणार काय? मग एवढ्या लवकर नाही उठायचे, परंतु आपण कमीत कमी 5-5:30ला तरी उठले पाहिजे। कारण सकाळी लवकर उठल्याने आपले सर्व काही काम फटाफट आवरून होते। सर्व जिथाली तिथं काम झाल्यामुळे आपली मनस्थिती देखील एकदम शांत राहते, चिडचिड आपली मुलाबाळांवरती कुणावरती अजून होत नाही। त्यामुळे आपण ब्रह्ममुहूर्तावरती जर उठलो आणि जर आपले कामे जर पटापट करून घेतले तर सर्व काही शांत राहते। तर सर्वात प्रथम म्हणजे ज्यावेळेस आपण उठतो त्यावेळेस आपल्याला लगेचच उठून अंथरुणाच्या खाली यायचं नाही, त्याच्या अगोदर आपण उठून बसायचं आहे 2-3 मिनटं आणि करदर्शन घ्यायचे आहे। तर करदर्शन म्हणजे काय, हात असे समोर करून घ्यायचे आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे। कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम। तर या मंत्राचे आपल्याला पठण करायचे आहे आणि आपल्या कराचे दर्शन घ्यायचे आहे। कर दर्शन झाल्याच्या नंतरून आपल्याला भूमींचे देखील दर्शन घ्यायचे आहे आणि आपण उजवा पाय भूमीवरती ठेवून आपल्याला मग उठून आपल्या कामाला सुरुवात करायची आहे। तर सर्वात प्रथम म्हणजे आपण पाणी जे आहे, पाणी आपल्या दरवाजासमोर शिंपडायचं आहे। तर आपण त्याच्या अगोदर काय करायचं आहे, रात्रीच्या वेळी किचनमध्ये किंवा बाथरूममध्ये आपल्याला एक पाण्याने भरलेली बकेट ठेवायची आहे। रात्रीच्याला बकेट कधीही रिकामी ठेवायची नाही आणि ती जी बकेट आहे तर ती आपल्याला पाण्याने भरलेली ठेवायची आहे। मग ती तुम्ही बाथरूममध्ये ठेवा किंवा किचनमध्ये ठेवा। तर आणि जी पाण्याने भरलेली बकेट आहे तीच आपण बाहेर घेऊन जायची आणि आपल्या अंगणामध्ये त्याचा सडा टाकायचा। तुम्ही त्या पाण्याने सडा टाकू शकता किंवा ते पाणी जे आहे तुम्ही जे आपल्या अंगणामध्ये झाडे असतात फुलांचे, त्या फुलांच्या झाडांना तुम्ही पाणी ते टाकू शकता। तर हे झाल्याच्या नंतरून आपल्याला घराच्या अंगणामध्ये पाणी शिंपडायला हे कधीच विसरायचे नाही। पाणी शिंपडून झाल्याच्या नंतरून जी सकाळची हवा ही अगदी फ्रेश असते, त्यामुळे बाहेर सडा रांगोळी आपली झाल्याच्या नंतरून आपण पूर्ण आपल्या घराचे जे खिडक्या आहेत, काचाच्या खिडक्या आहेत, तर त्या खोलून द्यायच्या आहेत, पडदे साईडला सरकवायचे आहेत। कारण सकाळची जी हवा असते, जो प्रकाश असतो तो आपल्या घरामध्ये आला पाहिजे, त्याने एकदम पॉझिटिव्ह वातावरण तयार होते आणि रात्रभर जी समजा दमट वातावरण थोडंफार सर्व बंद केल्यामुळे जे जमा झालेलं असतं तर ते नाहीसे होते। त्यानंतरून आपल्याला घरातील सर्व काही साफसफाई करायची असते। तर साफसफाई करायची म्हणजे काय की आपण नित्यनेमाने जर आपण झाडू मारण्याच्या अगोदर थोडासा कपडा टीव्हीवरती, टेबलवरती, फ्लावर पॉटवरती, सोफ्यावरती आपण जर कपडा मारून घेतला म्हणजे काय, थोडंसं जर साफ केला तर आपल्याला जास्त साफसफाई निघत नाही आणि वरचेवर आपण ते पुसून डेली घेतल्यामुळे खराब पण होत नाही आणि एकखटी जास्त प्रमाणात सफाई निघत नाही। आणि या पद्धतीने आपल्याला डेली आपल्याला सोफा, टीव्ही, कम्प्युटर, टेबल जे बी आपले घरामध्ये वस्तू आहेत त्या आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत कपड्याने। त्यानंतरून आपल्या काचाच्या खिडक्या असतील, ते चालता चालता फटाफट
पुसून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यावरती जास्त प्रमाणात अशी धूळ पण साठत नाही आणि खट्टा काम तयार होत नाही. घराचे जाळे मात्र आपल्याला शनिवारचेच पाडायचे आहेत, कारण शनिवारचे जाळे पाडलेले चांगले असतात. आणि घराला कधीही जाळे जास्त असं म्हणजे लागून देऊ नये, कारण त्याने आपल्या नशिबाला जाळे लागल्यासारखे होतात. म्हणून मग जाळे हे नियमितप्रमाणे शनिवारचे काढायचे आहेत. त्यानंतरून आपल्याला गुरुवारच्या दिवशी मात्र कसलीही साफसफाई काढायची नाही आहे, कारण गुरुवारच्या दिवशी स्त्रीने डोकं देखील केस देखील धुवायचे नाही आहेत, साफसफाई देखील करायची नाही. त्यानंतरून घरातील साफसफाई झाल्यावर पोचा मारून आपल्याला घ्यायचा असतो. तर त्या पोचा मारण्याच्या जे पाण्यामध्ये आहे, तर त्यामध्ये थोडे आपल्याला मोठे जे मीठ असते, मोठे मीठ, तर ते टाकायचे आहे. त्या पाण्याने आपल्याला पोचा मारायचा आहे. भलेही तुम्ही कोणतेही लिक्विड वापरा, परंतु त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे मोठे मीठ घालायचे आहे आणि त्याने आपल्याला पोचा मारून घ्यायचा आहे. त्याने घरातील सर्व काही निगेटिव्हिटी बाहेर चालली जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जीचा स्रोत होत असतो. त्यानंतरून सर्व आपल्याला सगळं काही आवरून स्नान वगैरे आपल्याला स्वतः रेडी व्हायचं आहे. स्नान वगैरे करून आपण कधीही स्त्रिया स्वतःसाठी वेळ देत नाही, तर आपण स्वतःला देखील तयार होण्यासाठी स्वतःला वेळ द्यायचा आहे आणि नीटनेटकं करून घ्यायचे आहेत. केस वगैरे विंचरून स्वतःचाही मेकअप करायचा आहे, कारण आपल्याला पहा, आपण अगर स्वच्छ राहिलो तर जिथं स्वच्छता असते तिथं लक्ष्मीचा वास असतो आणि माता लक्ष्मीला देखील शृंगार केलेला खूप आवडतो. त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती खुश राहते. त्यानंतर देवाची आपल्याला पूजा करायची असते. ज्यावेळेस आपण नित्यनेमाने स्नान वगैरे झाल्याच्या नंतरून आपण देवाची पूजा करतो. कुठली तरी एक नित्यसेवा मात्र ठराविक आपण करायची आहे, कारण कसं तुमच्या गुरूंची, जे तुम्ही गुरु मानलेले आहेत, गुरूंची, तुमच्या कुलदेवतेची अशी एखादी सेवा ठरवून घ्यायची आहे की ती काही जरी झाले तरी ती नित्यनेमाने तेवढी सेवा तुम्ही करू शकाल. अशी सेवा तुम्ही ठरवून नित्यनेमाने ती करायची आहे, कारण ती सेवा आपल्याला खूप फायदा देत असते, कारण ते सदैव आपले गुरु व आपले कुलदैवत जे आहे तर आपल्या पाठीमागे उभा असते. आणि त्यानंतर आपल्याला पूजा झाल्याच्या नंतरून 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि देवाची आरती ओवाळायची आहे. व त्याच कापराचा जो धूर आहे तर आपल्या घरात सगळीकडे तो द्यायचा आहे. पूजा झाल्यावर शंख वाजवायला आपल्याला बिलकुल विसरायचं नाही आहे. आणि ते कापराची जी आपण धूळ देत असतो, तर त्याने काय होते की कापराच्या धुराने देखील आणि शंखाने देखील ही जी निगेटिव्हिटी जी आहे तर ती बाहेर चालली जाते आणि पॉझिटिव्ह शक्तीचा स्रोत होत असतो. म्हणून आपल्याला कापराच्या वड्याचा देखील आपल्या पूर्ण घरामध्ये धूर द्यायचा आहे आणि पूजा झाल्याच्या नंतरून शंख वाजवायला कधीच विसरायचं नाही. तर असे काही जे नियम आहेत हे आपण पाळले पाहिजे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्येच सायंकाळच्या वेळेला आपल्याला काय करायचे आहे ते पाहिले होते आणि सकाळची वेळेला काय करायला पाहिजे हे आपण पाहिले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.